हॅलो हाय मैत्रिणींनो, नमस्कार. तर स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. रेसिपी ब्लॉग आहे. तर आज मी बनवणार आहे मिसळ. तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी मिसळ बनवून बघा, तर बाहेरची खायची विसरून जातं. तर सुरुवातीला ही मटकी, भिजलेली मटकी मी उकडून घ्यायला टाकलेली आहे पाण्यामध्ये. त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर ही उकडून घ्यायची. नंतर काढलेलं आहे वाटण. त्यासाठी काढलेला आहे कांदा, लाल मिरची, धने, खोबरं, खडे मसाला, तेजपत्ता आणि थोडेसे फुटाणे. हे वाटण व्यवस्थित पूर्णपणे भाजून घ्यायचं. तोपर्यंत इकडं हे उकडलेले हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. तोपर्यंत आपली मटकी उकडून झालेली. पुन्हा कढईमध्ये तेल टाकायचं. आता एक फोडणीला देऊन घेऊया. पुन्हा वाटण टाकलेलं आहे. छान असं वाटण भाजून घ्यायचं. मिक्स करायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं. एकदम तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. एकदमच पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करायचं. आता टाकत आहे त्याच्यात घरगुती घरी बनवलेला काळा मसाला. आपापल्या चवीनुसार, कोणी जास्त तिखट खातं, कोणी कमी, आपण कमी जास्त करून टाकू शकतो. हा टाकलेला इथं पॅकिंग मसाला आणि हा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छान वाटण भाजलं ना तेल सुटेपर्यंत, तर भाजीला छान चव येते. म्हणजे एरवीची भाजी असो किंवा कोणतीही रेसिपी असो. सगळं व्यवस्थित मसाला मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करीत जायचं. तर बघा आता तेल सोडायला लागलेलं आहे आपला मसाला. तेल सोडायला लागलेलं आहे, व्यवस्थित भाजलेलं आहे. चला आता यामध्ये मटकीचं, आपण उकडलेल्या मटकीमधलं पाणी टाकून घेतलं. कारण मिठाचं पाणी येते, पाणी पण टाकून द्यायचं नाही, भाजीमध्येच वापरायचं ते. तर छान अशी तरी उरालेली बघा. आता मटकी पण टाकून घ्यायची. पूर्ण मटकी पण टाकून घेतलेली आहे. पूर्ण एकदा चमचा फिरवून घ्यायचा, पूर्ण मिक्स करायचं. बघा छान असा रंग येऊ राहिलेला आता भाजीला. तर इकडं मिसळ बनवण्यासाठी थोडं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. एका प्लेटीमध्ये रस्सा काढून घ्यायचा. त्यामध्ये टाकायची शेव, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त पावासोबत तवा मारायचा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा.